स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतात. चला, सकाळी सकाळी छान अशी सुरुवात झाली माझी. आज सकाळी 5 वाजता उठले होते आणि 6 वाजेपर्यंत माझं जे बी काही झाडून वगैरे होतं, बाहेरचं सडा रांगोळी सगळं झालं होतं. आणि नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग व्हिडिओ शूट करायला घेतला होता. आणि अगोदर व्हिडिओ शूट केला असता तर एकतर लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि त्यातल्या लाईटी एवढ्या डिम असतात ना, तर व्हिडिओ शूट केला तरी पण ती ओळखायला येत नाही, एवढा अंधार दिसतो. त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही. मग आंघोळ झाल्याच्या नंतर अगोदर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर बायकांचं काम असतं ते मेकअप. ते एकदा झालं ना की मग नंतर बाकीची कामं करायला जरा म्हणजे छान वाटतं. त्याच्यामुळे मी अगोदर माझा जास्ती काही मेकअप नसतो, पण क्रीम पावडर थोडंसं सेंदूर टिकली एवढंच, बाकी काही नाही. आणि होठं असं कसं थंडी चालू झाल्यामुळे ना होठं थोडे कोरडे होतात, त्याच्यामुळे मग थोडंसं मी लिपस्टिक फिरवत असते व्यासनर लावून त्याच्यावर, म्हणजे मग थोडंसं बरं वाटतं. तेवढं पण जास्त म्हणजे लिपस्टिक लावायला नाही आवडत मला, त्याच्यामुळे उगं थोडीशी नॉर्मली मी फिरवत असते होटांवर. त्याच्यामुळे जरा लुक पण छान येतो आपला पण. त्याच्यामुळे मग इथं 6 वाजल्यापासूनची रुटीन चालू होती माझी. इथं अगोदर सकाळची सगळी कामं होते, भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवले. तसं तर संध्याकाळीच आम्ही भांडे घासतो रोज. पण थंडी इतकी पडायला लागली ना की थंडीमुळे पाण्यात हात बुडवायला नको वाटतो. त्याच्यामुळे मग एखाद्या वेळेस राहून जातं, संध्याकाळी जर उशीर झाला तर मग राहून जातात, नाहीतर मग तोपर्यंत तर कधी राहतच नाहीत भांडी आमची. आणि त्यातल्या त्यात ह्यांनी रात्री आले होते, त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाकाला पण उशीर झाला आणि जेवायला पण उशीर झाला, म्हणून मग राहिले भांडे सगळे बाहेर नेऊन ठेवलं. आणि आज मौनी अमावस्या आहे, तर मौनी अमावस्यांच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण हे असं म्हणतात की ही अमावस्या जी आहे ते वर्षातली फक्त एकदा अमावस्या येते वर्षातून. त्याच्यामुळे ना ह्या अमावस्याला जरा जास्त विशेष असे उपाय करावे लागतात. आणि अमावस्याला जेवढे उपाय करताल ना तर तेवढे उपाय 100% खरे होतात. आणि आपल्या पण घरासाठी ते म्हणजे छान असतं उपाय केलेले. त्याच्यामुळे मग मी इथं पाणी घेतलं, पाण्यामध्ये म्हणजे गोमूत्र, लिंबू, मोठं मीठ, हळद हे टाकून घेतलं. आणि गॅसवरच्या म्हणजे स्टाईलच्या फरशा वगैरे किचन वाटा सगळं पुसून घेतलं अगोदर. कारण खालच्या फरशा पण पुसायच्या होत्या, पण ते दुपारून म्हणलं सगळं काम झाल्याच्या नंतर अगोदर महत्त्वाचं काय किचन वाटा आहे, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं करून घेतलं. आणि बेसिंग होतं ते पण स्वच्छ करून घेतलं. कारण म्हणजे बेसिंग असं एवढं काही घाण नसतं, पण तरी पाणी शिल्लक होतं म्हणून मग लगेच तिचं ते पण हातासारखं करून घेतलं. आणि नंतर गॅसची पूजा वगैरे केली आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली. अजून कशामुळे लवकर उठले होते तसं तर मला खूप उशीर होतो रोज. 7 वाजल्याशिवाय तर आता मी असं उठत नाही. 5:45, 6:30, 7 तर रोजच वाजतात झोपायला म्हणजे उठायला. पण आज त्यांना जायचं होतं, त्यांनी संध्याकाळी आले आणि लगेचच सकाळी 7च्यापासून त्यांना जायचं होतं. त्याच्यामुळे मग लवकर उठले होते आज मी. नाहीतर लवकर उठायचं मला माझ्या इतक्या जीवावर येतं ना, मला नको वाटतं लवकर उठायला. पण लवकर उठलं ना तर तेवढं तितकंच फ्रेश वाटतं. म्हणून एकदा उठलं ना तर मग अंगातला जो आळस आहे तो निघून जातो सगळा. पण उठायच्या अगोदरच नको वाटतं उठायला, इतका कंटाळा येतो ना काय सांगायलाच नको. मग तरी पण आज त्यांना लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे मग लवकर उठले होते. तर लवकर उठलं ना लवकर पण कामं पण तसेच पटापट पटापट होतात. नाही तर मग 12 आणि 1 वाजेपर्यंत रेंगाळी पडत बसावं लागतं कामासाठी. त्याच्यामुळे मग इथं म्हणलं चला त्यातल्या त्यात आज अमावस्या पण आहे आणि यांना पण जायचं होतं. त्याच्यामुळे बाकीचे पण माझे देवपूजाचे वगैरे सगळे कामं होऊन जातील. नाहीतर रोज ना आता उशिरा उठण्यानं माझ्या कामाचं नियोजनच लागत नाही आहे. कधी कधी तर ना देवपूजाला 9, 9:30 वाजायला लागलेत. उशिरा जेवढं उठल तर तेवढं कामाला पण उशीर होतो. पण हे कळत नाही माणसाला. झोप ही खूप महत्त्वाची असते माणसाला, नाही असं नाही, महत्त्वाची असतेच झोप तेवढी. पण असं थंडी असल्यामुळे ना तर नको वाटतं पांघरुणाच्या बाहेर निघायला, म्हणून थोडासा उशीर होते. नाहीतर मी पहिलं लवकर उठत होते, लवकर उठले तर 7 वाजेपर्यंत माझी देवपूजा होत होती. पण अशात मी पण खूप आळसपणा करायला लागले, कारण शिलाईचं काम असतं. मग संध्याकाळी झोपायला उशीर झाला की सकाळी उठायला उशीर होतो, त्याच्यामुळे मग नको वाटतं. तरी मी गॅसची पूजा केली, दिवा लावला, आरती लावली आणि नंतर अगोदर सगळ्यात अगोदर पाणी गरम करून घेतलं. कारण पाणी गरम करून घेतलं ना तर असं म्हणतात की पाणी गरम करून जर पिलं ना रोजच्या रोज तर पोटाची जी चरबी आहे ते थोडी कमी कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे मग मी गरम पाणी घेते. कधी लक्षात राहतं कधी नाही लक्षात राहत. जेव्हा लक्षात राहील तेव्हा घेते, जेव्हा नाही तेव्हा नाही. असं तर मला नाही वाटत की तब्येत माझी एवढी आहे, पण ड्रेस घातल्याच्यानंतर तब्येत जास्त दिसते. त्याच्यामुळे खरं तर मला तब्येत नको वाटते. पहिले माझी तब्येत इतकी डाऊन होती ना तर तेव्हा वाटायचं माझी तब्येत कधी वाढेल, कधी त्या बायकांसारखी माझी तब्येत होईल असं वाटायचं. पण आता तब्येत जाड होते तर आता वाटते की नको बाबा तब्येत जास्त व्हायला. कारण ड्रेस घातलं ना तर ते काहीच विशेष नाही वाटत. थोडंसुद्धा म्हणजे स्वतःचा पण आरशात
चेहरा बघायला नको वाटतं, एवढं बेकार दिसतात तब्येत वाढल्याच्या नंतर. त्याच्यामुळे आता नको वाटते तब्येत. त्याच्यामुळे मग काय छोटे मोठे असे उपाय करावे लागतात घरात बसून. तर तेच माझं चालू आहे. कधीतरी लक्षात राहिलं तर करते, कधी नाही. तर इथं सकाळी सकाळी अगोदर पाणी गरम करून घेतलं मी. पाणी पिलं खाली बसून, कारण असं म्हणतात की सकाळी सकाळचं तर कंटिन्यू पाणी बसूनच प्यावं लागतं. बस उठून जर पाणी पिलो तर गुडघ्याचा त्रास होऊ शकतो पुढे चालून. त्याच्यामुळे मग पाणी कधी पण बसूनच प्यायचं. पण मी तेवढा काही नेम पाळत नाही, पण सकाळचा तेवढा नित्यनेमानं नेम पाळते मी. सकाळी तर खाली बसूनच पाणी पिते, भले माझ्या अंगावर किती काम असू द्या, पण पाणी बसूनच पिते मी. तेवढा एक नेम माझा असतो फिक्स. तर इथे अगोदर पाणी पिऊन घेतले, तोपर्यंत एकीकडे चहा ठेवला आणि रात्री दूध काही तापवलं नव्हतं. कारण आता तुम्हाला तर माहिती आहे बिग बॉस चालू झाले, आणि बिग बॉस चालू झालं म्हणलं ना तर आमचं ना 8 वाजेपर्यंत स्वयंपाक आणि जेवण उरकायचं, आणि जी टी व्ही पुढे बसायचं ती उठायचं काही नावच नाही. त्याच्यामुळे मग दूध पण राहून चालले. कारण मी असते मशीनवर बसलेली शिवायला, आणि शिवानी एकदा टी व्हीवर बसली ना तर ती काही उठायचं नाव घेत नाही बिग बॉस संपस्तोर. जेव्हा ॲडव्हर्टाईज पडेल तेव्हाच ती उठते आणि बाकीचं छोटे मोठे काम करते, पटवणे पळत येऊन बसते. त्याच्यामुळे आमचं दूध राहून चाललं तसंच तापवायचं. मग तेच सकाळी मी दूध तापवून घेतलं अगोदर. आणि निरसा दुधाचा चहा प्यायला खूप छान लागतो माहिती का. तापवण्यापेक्षा निरसा दुधाचा चहा छान लागतो. त्याच्यामुळे मी अगोदर मला चहाला चला. आज सकाळी 5 वाजता उठले होते. 5 वाजल्यापासून आज रुटीन काही घ्यायला जमलं नाही मला. जेवढं जमलं तेवढं घेतलं. मोबाईल धरायलाच कोणी नव्हतं त्याच्यामुळे. तर आता माझी देवपूजा झाली. आज आहे मोन अमावस्या. त्याच्यामुळे मग मंदिरात वगैरे जाऊन आले, आणि आल्याच्यानंतर देवपूजा केली. पण फुलं काय भेटली नाही ती मला. आज बनवायचे तेल बनवायचे. खरं तर आज केस माझी गळायला लागले, त्याच्यामुळे जास्वंदीचे फुलं वगैरे घेऊन आले येताना मी. पण इथं देवाला काही वाहिली नाही. त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे आता, देवाला आज नको फुलं. जेवढे आहेत तेवढेच. जिथं आमच्यात मिळाले होते थोडेफार फुलं, पण ते सगळे मंदिरात वाहिले. त्याच्यामुळे तर हे बघा, मनी प्लांटचं झाड मी त्या दिवशी लावलं होतं, तर किती छान हिरवगार झाले ना, छान झाले. तर चला, असा झाला माझा आजचं पहाटेपासून 6 वाजल्यापासूनचे रुटीन म्हणलं तरी चालतं. तर चला मग पुढचे कामं राहिलेत, अजून स्वयंपाक राहिला आहे. त्यांच्यापुरत्या फक्त 2 भाकरी, भेंडीची भाजी आणि मिरचू करून दिलं होतं त्यांना. त्याच्यामुळे आणि नंतर व्हिडिओ करायचा, तर नंतर व्हिडिओज काय होत नव्हता, कारण मोबाईलमध्ये एवढा हँग पडत होतं ना मोबाईल, की व्हिडिओच नाही झाला. त्याच्यामुळे मग काहीच नाही केलं मी व्हिडिओ शूट. मग आत्ता डिलेट मारलं व्हिडिओ. सगळे जुने होते ते सगळे डिलेट मारले. मग आत्ता कुठं व्हिडिओ व्हायला लागलेत, त्याच्यामुळे मग आता व्हिडिओ घेतला. कलरची रांगोळी आहे तरी मी आज पांढरी रांगोळी काढली. हळदी कुंकू फक्त टाकले. म्हणलं जाऊ दे आता. तर चला चला भेटू नंतर. आणि नाही तर मला शिवानी शिकवत होती की सेल्फीचा कॅमेरा कसा धरायचा. कारण ना सेल्फीच्या कॅमेऱ्यामध्ये ना मी बोलताना माझं तोंड वाकडं नाही दिसत, पण बोलल्याच्या नंतर जेव्हा मी बोलणं माझं ऐकते स्वतःचं, तर तेव्हा मला माझं तोंड वाकडं दिसतं. म्हणजे मलाच नाही, सगळ्याला दिसत असेल. तेव्हा मी शिवानीला म्हणले की शिवानी कोणाचेच तोंड नाही वाकडे दिसत, माझंच कसं दिसतं असं. त्यामुळे ती मला सांगत होती की असं धरायचं, तसं धरायचं. म्हणजे विचार करा, मी एवढ्या वर्ष झालं व्हिडिओ करते, पण अजून मला व्यवस्थित मोबाईल धरता येत नाही. कारण एवढं जास्त सेल्फीमध्ये असं बोलायचा आणि धरायचा, म्हणजे फोटोशूट वगैरे करायचा एवढा संबंध येत नाही. कारण पोरी असल्यामुळे सतत तेच बॅक कॅमेरानं मला दाखवतात. त्याच्यामुळे सेल्फीनं सहसा मी कधी बोलत पण नाही, आणि सेल्फीचा कॅमेरानं मी कधी फोटो पण काढत नाही. त्याच्यामुळे मला व्यवस्थित मोबाईल धरता येत नाही. खूप प्रयत्न करते, पण थोडी काहीतरी मिस्टेक होतेच माझ्याकडून. तर असो, मला आज तेल बनवायचं होतं. त्याच्यासाठी ना मंदिरात गेल्याच्यानंतर मी खूप सारे फुलं आणले होते जास्वंदीचे, पण कढीपत्ता नाही. त्याच्यामुळे आज तेल बनवायचं माझं राहिलं. तर बघू, नेक्स्ट टाईम बनवू. तेल पण आणून ठेवलं आहे, फुलं आणून ठेवले ते, पण आता फक्त राहिले कढीपत्त्यासाठी. इथं शेजारला कढीपत्ते झाड आहे, पण ते ना म्हणजे झाडं जास्त उंच गेले, पत्र्यावर चढलं तरी हाताला येत नाही लवकर. त्याच्यामुळे मग तिथलं राहिलं. तर काकू म्हणले की रानातून कोणाला तरी आणायला लावते. तर इथं मी सकाळी अगोदर त्यांना ना 2 भाकरी, भेंडीची भाजी आणि मिरचू करून दिलं होतं त्यांना. त्यांनी गेले 7च्या बसनं, आणि नंतर मग काकू वगैरे उठल्याच्या नंतर त्यांना वेगळा चहा केला. नंतर बाकीचं मग आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता. कारण फक्त त्यांच्यापुरताच 2 भाकरी केल्यावर जास्त स्वयंपाक करत बसले असते तर त्यांना उशीर झाला असता. त्याच्यामुळे तर मातीचं भांडं आणलं होतं बाजारातून. त्याचा व्हिडिओ काय मी तुमच्यासोबत शेअर केला नाही अजून, म्हणजे शूट करून ठेवला आहे, पण ते पाठवायलाच नाही जमलं मला. तो तसाच आहे, दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेईल मी तो व्हिडिओ. तो आहे तर अगोदर त्याच्यामध्ये ना मी चहा केला होता त्या भांड्यामध्ये,
आणि नंतर त्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग आता भाजी म्हणलं चला मेथीच्या भांड्यातली भाजी कशी लागते काय लागते हे बघू. त्याच्यासाठी मी इथं मुगाची डाळ शिजवायला ठेवली होती. त्याच्यामध्ये म्हणजेच मला कांदा टाकून डाळ बनवायची होती. त्याच्यासाठी अगोदर थोडीशी तरी डाळ उकळून घ्यावी लागते, कारण डाळ कांदा करायचं म्हणलं ना त्याच्यात डाळ एवढी शिजत नाही. त्याच्यामुळे मी एकीकडे डाळ शिजायला ठेवली होती मातीच्या भांड्यामध्ये. आणि नंतर इकडं अलीकडे मी चहा ठेवला आहे, कारण दुधाचं पातेलं होतं त्याच्यामुळे त्याच मोठ्या पातेल्यात मी चहा ठेवला. नाही तर एवढं मोठं चहाला वापरत नाही मी भांडं, कारण आमच्यात ना 2 वेळेस चहा असतो, सकाळी एकदा आणि नंतर एकदा. नंतरचा चहा काकूला जर नाही दिला ना एवढा आळस येतो आणि एवढ्या जांभळ्या येतात ना, ते काही दम खायला म्हणजे दमच खात नाही, एवढे जांभळं येतात. त्याच्यामुळे त्यांना चहा द्यावाच लागतो दुसऱ्या वेळेस. तर मंदिरात जाऊन आल्याच्या नंतरचं हे माझं पुढचं काम आहे. तर मंदिरात जाताना व्हिडिओची शूट काही केली नाही मी. हळदीचं लेपन वगैरे केलं, सगळं केलं होतं, पण व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण ना मोबाईलमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे व्हिडिओ करायला काही जमलं नाही मला. सगळं सोडून दिलं आणि नंतर बाकीचा व्हिडिओ धरला होता, कारण व्हिडिओमध्ये भरणाच एवढा झाला होता की ते व्हिडिओच होत नव्हते. त्याच्यामुळे मग व्हिडिओ घेण्यात नाही आला मला हळदीचं लेपन वगैरे करतानाचा. तर असो, इथं आम्हाला मुगाची डाळ केली, कारण सकाळची भेंडी आणि जी मिरचू होतं तर ते थोडं थोडंच राहिलं होतं, मग तेवढं आम्हाला पुरणार नव्हतं. त्याच्यामुळे मग मी मुगाची डाळ करून घेतली, चहा केला आणि बाकीचं सामान आणून ठेवलं होतं त्या दिवशी, ते भरायचं तसंच राहून गेलं होतं, डब्यात वगैरे भरलं नव्हतं. तर तेच आता इथं ह्यात भरू का त्यात भरू चालू होतं. आणि ते शिवानीला विचारत होते की नेमकं कोणत्या डब्यात भरू काय भरू, कारण का मी सारखं शिलाई मशीनवर बसलेली असते ना, तर पुरी कशात पण काय पण भरतात, मग ते नियोजनच लागत नाही. सगळं ह्यातल्या त्यातल्या त्यात होतं. पोरींनी काय ठेवलं तर मला सापडत नाही आणि मी काय ठेवलं तर पोरींना सापडत नाही. त्याच्यामुळे ते एक डबा मला सापडला रिकामा. मग त्याच्यात मी आता तांदूळ भरत होते आणि तोपर्यंत माझा इथं चहा पण उकळला, कारण चहा जेवढा जास्त उकळला ना तर तेवढा चव लागतो. आमच्या त्यांना तर ना चहा थोडासुद्धा चहाच्या बाबतीत हलगर्जीपणा केला तर लगेच त्यांना जाणवतं. थेंबभर जरी पाणी ओतलं ना तरी जाणवतं, चहा नाही उकळावला तरी जाणवतं, चहापत्ती कमी टाकली तरी त्यांना जाणवतं. ते लगेच बोलून दाखवतात की आज चहाला हे कमी पडलं आहे आणि तुम्ही चहा उकळू दिला नाही, लगेचच आम्हाला बोलून दाखवतात. त्याच्यामुळे मग आज म्हणलं चला त्यांच्या हिशोबानं आज चहा बनवत होते मी, कारण त्यांना सकाळी मी गडबडीने करून दिला होता. ते आंघोळीला गेले की मी इकडे चहा ठेवला होता, त्याच्यामुळे जास्त चहा उकळला होता त्यांचा पण. मग नंतर म्हणलं चला आपला पण चहा तसाच करून घेऊ, कारण माझा पण दुसऱ्या वेळेसचा चहा होता. सकाळी अगोदर थोडा घेतला होता मी आणि नंतर काकूबरोबर इथं चहा चालू होता. आणि आता त्याच मातीच्या भांड्यामध्ये मी भाजीला फोडणी टाकते मी. तर कांदा वगैरे चिरून घेतला पहिल्यांदा, त्यातच शिजवून घेतली डाळ मी थोडीशी नॉर्मली, आणि मग त्याच्यात आता फोडणी टाकते. जिरे मोहरी लसूण टाकलं आणि त्याच्यात कांदा टाकते. एकदम साधी सिंपल अशी भाजी करायची होती हिरव्या मिरच्याची. मुगाची डाळ जर करायचं म्हटलं तर हिरव्या मिरच्याची भाजी छान लागते लाल मिरच्यापेक्षा. त्याच्यामुळे तसं तर आमच्या पोरींना लाल मिरच्याचंच आवडतं, हिरव्या मिरच्याचं नाही आवडत. तर पण मला काकूला हिरव्या मिरच्याचं आवडतं, त्याच्यामुळे आम्ही हिरव्या मिरच्याचंच करत होतो. तर इथे बघा शिवानी किचन वाट्यावर उभारली होती आज, त्याच्यामुळे एवढं उचलून दिसतंय खरं तर. आणि हे जे फ्लॉवर पाट आहेत ना तर ते अगोदर काढले होते, नंतर सकाळी अजून मांडले, कारण स्वयंपाकाच्या म्हणजे स्वयंपाकाचे धूळ वगैरे जाते ना तेलकट वगैरे उडून, तर त्याच्यामुळे ते खराब होतं म्हणून काढलं होतं. अजून आणून मांडलं शिवानी, नाही तर इकडल्या रूममध्ये ठेवलं होतं आम्ही, टी व्हीच्या रूममध्ये, म्हणजे जिथं मी शिवायला बसते तिथं ठेवलं होतं आणि अजून आणून ठेवलं इकडं. कारण आता सवय लागली आम्हाला पण समोर किचन वाट्याच्या समोरच्या खिडकीमध्ये काहीतरी डेकोरेशनचं सामान ठेवायचं सवय लागून गेली. कारण पहिलं टमाट्याचे झाडं होते छोटे छोटे आणि ते काढल्याच्या नंतर मग तेही आणून ठेवले फुलाचे झाडं. त्याच्यामुळे मग तिथले म्हणजे ते जर झाडं काढले ना तर मग म्हणजे चुकल्याने वाटतं काहीतरी तिथले कमी झाले. तर बघा लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे, किती वेळा झाला आतापर्यंत सकाळपासून लाईट सारखं जाये करते, त्याच्यामुळे घरात लगेच अंधार पडतो आहे. तर आता इथं 11 वाजल्या होत्या, 11 वाजेपर्यंत घरातलं सगळं उरकलं होतं. आणि इथं एका शेजारच्या काकाने आम्हाला शेंगा आणून दिल्या होत्या तुरीच्या, तेच मी इथं चुलीवर शिजायला ठेवले होते, कारण पाणी तापवल्याच्या नंतर चूल वाया जाते, मग त्याच्यावरच शेंगा शिजायला ठेवल्या. छान अशा शेंगा मीठ टाकून शिजवल्या होत्या. आणि त्या काकाच्या रानातला वानवळा होता हा, रानातून असं कोणीतरी काही आणून दिलं ना तर भारी वाटतं. ससा म्हणजे असलं काही खायची सवय नाही आहे, पण तरी कोणी आणून दिलं ना असं वानवळा तर मग वाटतं की चला त्यांनी एवढ्या लांबून आपल्यासाठी आणून दिले, मग आपण वाटोळं कसं करायचं. त्याच्यामुळे वेळात वेळ काढून शेंगा शिजवल्या मीठ टाकून छान अशा, आणि आम्ही आता इथं सगळेजण बसून खातो आहे. आणि शेंगा पण खूप छान होत्या, एकदम मोठ्या मोठ्या, आणि त्यातले दाणे पण खूप मोठे मोठे होते. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.